Hello friends. Previous video we start mathematical logic. Our paper first, chapter first. We learn statements, what is meant by logic, truth value of statements, also open sentences, and those sentences which are not in statement. That means imperative, interrogative, or exclamatory. We also start logical connectives. What is meant by logical connectives? The group of words and, or, if, then, not, if and only if are used to join two simple statements to form a compound statement. Such a group of words are called as logical connectives. We also learn compound statement. One of the compound statement is conjunction. Before that, what is meant by compound statement? Compound statement is the statement who form by joining two simple statement by using connectives, logical connectives. म्हणजे दोन सिंपल स्टेटमेंटला दोन किंवा दोनापेक्षा जास्त सिंपल स्टेटमेंटला लॉजिकल कनेक्टिव्ह जर कनेक्ट केलं त्याला आपण म्हणतो कंपाऊंड स्टेटमेंट. ओके, त्यामधलं पहिले कंपाऊंड स्टेटमेंट आपण शिकलो कंजंक्शन. कंजंक्शन म्हणजे काय होतं? दोन सिंपल स्टेटमेंटला अँडने जर कनेक्ट केलं तर ते जे स्टेटमेंट फॉर्म होतं त्याला म्हणतो आपण कंपाऊंड स्टेटमेंट. त्याची आपण ट्रूथ व्हॅल्यू पण बघितली होती मागच्या लेक्चरला. ह्या लेक्चरला आपण दुसरं कंपाऊंड स्टेटमेंट सुरू करतोय, त्याचं नाव आहे डिजंक्शन. Disjunction means what? Disjunction means what? Two or more simple statements are joined by connectives or then compound statements are so formed, it's called disjunction. For example, let P is Arnav is boy, Q is Uvi is girl. Their disjunction is their compound statement. Symbolical form is P or Q, or P or Q is defined as Arnav is boy or Uvi is girl. बघा, दोन सिंपल स्टेटमेंटला ऑरने कनेक्ट केलं म्हणून याला म्हणतात डिजंक्शन. जर ट्रूथ टेबल बघू आपण. बघा, पीचे 4 पॉसिबल व्हॅल्यू आहेत, क्यूच्या पण 4 पॉसिबल व्हॅल्यू आहेत. पीच्या व्हॅल्यू जर टी टी एफ एफ, क्यूच्या व्हॅल्यू टी एफ टी एफ. देन डिजंक्शन स्टेटमेंट पी और क्यूच्या व्हॅल्यू असतात टी 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 एफ. हे स्टेटमेंट फॉल्स असतं केव्हा? जेव्हा दोन्ही पण स्टेटमेंट जर फॉल्स असतील, म्हणजे पी पण फॉल्स असेल क्यू पण फॉल्स असेल तरच डिजंक्शन फॉल्स असतं, अदरवाईज ट्रू असतं. ओके, नेक्स्ट कंपाऊंड स्टेटमेंट इज कंडिशनल. What is meant by conditional? Two or more simple statements are joined by connectives if and then. If then compound statements are so formed, it's called as conditional. It is also called as implication. Symbolical form is P implies Q. Okay, for example, if it rains then it is cold. एक कंपाऊंड स्टेटमेंट आहे, याला कंडिशनल म्हणतात. बघा, इफ देनने, इफने सुरुवात झाली, देनने एंड झाले. इफ नंतरच्या स्टेटमेंटला म्हणतात हायपोथेसिस आणि देन नंतरच्या स्टेटमेंटला म्हणतात कन्क्लुजन किंवा कॉन्सिक्वंट म्हणतात. ओके, हां, यामध्ये बघा, पी सिंपल स्टेटमेंट आहे, इट रेन्स. क्यू स्टेटमेंट आहे, इट इज कोल्ड. हे दोन सिंपल स्टेटमेंट आपण कनेक्ट केले इफ देनने, म्हणून स्टेटमेंट फॉर्म झालं इफ इट रेन्स देन इट इज कोल्ड. सिम्बॉलिक फॉर्म इज पी देन क्यू. ट्रूथ टेबल बघायचा. पीच्या 4 पॉसिबल व्हॅल्यू आपण शिकलो आहेत, टी टी एफ एफ. क्यूच्या 4 पॉसिबल व्हॅल्यू टी एफ टी एफ. ओके, इफ देन हे स्टेटमेंट फॉल्स असतं केव्हा? बघा, जेव्हा पी ट्रू असेल म्हणजे हायपोथेसिस ट्रू आणि कन्क्लुजन फॉल्स असेल तरच हे स्टेटमेंट फॉल्स असतं. म्हणजे हायपोथेसिस आणि कन्क्लुजन जे आपण मानलं, जे ॲझ्युम केलं ते ट्रू आहे, बट कन्क्लुजन फॉल्स आहे. इफ देनमध्ये काय असतं? इफ जर मानलं म्हणजे ॲझ्युम केलं आपण, देन म्हणजे कन्क्लूड केलं. इफ इट रेन्स देन इट इज कोल्ड. जर पाऊस पडला तरच थंडी वाजेल किंवा थंडावा निर्माण होईल, असं स्टेटमेंट आहे. आपलं ॲझम्पशन काय? इट रेन्स, हे ट्रू मानलं, पण हे जर कोल्ड नसतं म्हणजे फॉल झालं असतं तेव्हाच हे स्टेटमेंट लॉजिकल काय झालं असतं? फॉल झालं असतं. म्हणजे इफ देनमध्ये फक्त टी एफ ही ऑर्डर लक्षात ठेवा. टी एफ हे फॉल्स असतं, अदरवाईज सगळ्यात ट्रूथ व्हॅल्यूज काय ट्रू आहेत. तुम्ही बघू शकता, टी टी ट्रू, टी एफ फॉल्स ओनली, एफ टी ट्रू, एफ एफ ट्रू. ओके, गॉट इट. नेक्स्ट इज बाय कंडिशनल, अनदर कंपाऊंड स्टेटमेंट. फोर्थ वन, बाय कंडिशनल दुसरं नाव आहे डबल इम्प्लिकेशन. फॉर एक्झाम्पल बघा, ते एक डबल इम्प्लिकेशन म्हणजे काय बघा. Consider P and Q be two simple statement. Then the compound statement P if and only if Q is called biconditional. म्हणजे दोन सिंपल स्टेटमेंटला इफ अँड ओनली इफने कनेक्ट केलं आहे त्याला म्हणतात बायकंडिशनल. सिम्बॉलिकल फॉर्म आहे P if and only if Q. फॉर एक्झाम्पल, अ ट्रायंगल इज इक्विलॅटरल इफ अँड ओनली. बघा, अ ट्रायंगल इज इक्विलॅटरल इफ अँड ओनली इफ इट इज इक्विअँग्युलर. इफ अँड ओनली इफने दोन सिंपल स्टेटमेंटला कनेक्ट केले. तो दोन सिंपल स्टेटमेंट कुठले आहे? अ ट्रायंगल इज इक्विलॅटरल, क्यू स्टेटमेंट, ट्रायंगल इज इक्विअँग्युलर. सिम्बॉलिकल फॉर्म बघा पी इफ अँड ओनली इफ क्यू. आणि याचा ट्रूथ टेबल बघा. या ट्रूथ टेबलमध्ये दोन्ही स्टेटमेंट जर ट्रू असतील तरच त्याची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आहे, किंवा दोन्ही स्टेटमेंट जर फॉल्स असतील तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? ट्रू आहे.
लक्षात ठेवा, हे आपलं हे ट्रूथ टेबल पुढे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना खूप इम्पॉर्टंट आहेत, त्यामुळे हे सगळे पाठ करावं लागतील तुम्हाला. बघा TT ट्रू, TF फॉल्स, FT फॉल्स आणि FF ट्रू. म्हणजे दोन्ही ट्रू असले तर ट्रू आणि दोन्ही फॉल्स असेल तर ट्रू, अदरवाईज फॉल्स. गॉट इट? ओके. नेक्स्ट निगेशन, अनदर कंपाऊंड स्टेटमेंट. हे एक सिम्पल आहे. बघा याचं डायरेक्ट एक्झाम्पल घेतो मी. कन्सिडर P एक स्टेटमेंट घेतलं, 10 इज ॲन इव्हन नंबर. याचं निगेशन P, त्याचा सिम्बॉल बघा निगेशन P. ओके, त्याचा सिम्बॉल बघा निगेशन P. 10 इज नॉट ॲन इव्हन नंबर. और दुसऱ्या फॉर्ममध्ये पण लिहिता येतो निगेशन P. इट इज फॉल्स दॅट 10 इज ॲन इव्हन नंबर. अजून एक वेने लिहिता येतं, इट इज नॉट केस दॅट 10 इज ॲन इव्हन नंबर, और इट इज नॉट ट्रू दॅट 10 इज ॲन इव्हन नंबर. म्हणजे वेगवेगळे फॉर्म आहेत निगेशन लिहिण्याचे. किंवा सिम्पल तुम्ही हे पण लक्षात ठेवलं तरी चालेल, 10 इज ॲन इव्हन नंबर हे स्टेटमेंट झालं, त्याचं निगेशन काय असेल, 10 इज नॉट ॲन इव्हन नंबर. किंवा याचं अजून निगेशन काय असेल, इट इज फॉल्स दॅट 10 इज ॲन इव्हन नंबर. ओके, ट्रूथ टेबलमध्ये बघा, P जर स्टेटमेंट ट्रू असेल तर निगेशन P फॉल्स आहे, आणि P जर फॉल्स स्टेटमेंट असेल तर निगेशन P ट्रू आहे. गॉट इट? म्हणजे P जर ट्रू असेल तर निगेशन P फॉल्स, आणि P जर F फॉल्स असेल तर निगेशन P ट्रू असतं. अजून काही एक्झाम्पल लिहून दिले तुमच्या डोळ्यासमोर मी. राईट निगेशन ऑफ 6 ग्रेटर दॅन 7. 6 हा ग्रेटर दॅन 7 आहे, हे फॉल्स स्टेटमेंट आहे. त्याचं निगेशन बघा ॲन्सरमध्ये लिहिलं आहे बघा, 6 लेस दॅन इक्वल टू 7. आता ज्या हे सिम्बॉलिकल फॉर्ममध्ये स्टेटमेंट दिले 6 ग्रेटर दॅन 7, त्याचं निगेशन लिहिताना बघा असं लिहायचं आहे, 6 लेस दॅन इक्वल टू 7. असं नाही लिहायचं 6 नॉट इक्वल टू 7, असं लिहायचं नाही, 6 लेस दॅन इक्वल टू 7. दुसरं बघा 5 + 7 इक्वल टू 12. त्याचं निगेशन काय येईल, 5 + 7 नॉट इक्वल टू 10. 5 + 7 नॉट इक्वल टू 10. बघा नंतर तिसरं स्टेटमेंट दिलं आहे, दीपक इज गुड बॉय. त्याचं निगेशन बघा, दीपक इज नॉट गुड बॉय. आलं लक्षात? ओके. नेक्स्ट कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ कंडिशनल स्टेटमेंट. हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे, प्रत्येक एक्झामला विचारला जातो 3 मार्कासाठी. कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ कंडिशनल स्टेटमेंट, P देन Q. आपण कंडिशनल बघितलं. कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे काय, दोन सिम्पल स्टेटमेंटला इफ देन जर कनेक्ट केलं, जे कंपाऊंड स्टेटमेंट फॉर्म होतं त्याला म्हणतात कंडिशनल स्टेटमेंट. त्याचा कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह बघा. कॉन्व्हर्स ऑफ P देन Q, P इम्प्लाइज Q, इज Q देन P. P देन Q जर स्टेटमेंट असेल त्याचा कॉन्व्हर्स असतो Q देन P. म्हणजे P आणि Q असं लिहितो आपण स्टेटमेंटमध्ये, तर कॉन्व्हर्स त्यांना Q आधी लिहायचा देन P लिहायचा. नंतर इन्व्हर्स बघा, इन्व्हर्स ऑफ P इम्प्लाइज Q इज निगेशन P इम्प्लाइज निगेशन Q. ओके. थर्ड कॉन्ट्रापॉझिटिव्ह, कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ P इम्प्लाइज Q इज निगेशन Q इम्प्लाइज निगेशन P. ऑलवेज रिमेंबर कॉन्व्हर्स, इन्व्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह. हे फार इम्पॉर्टंट आहे, CETमध्ये पण याच्यामध्ये क्वेश्चन विचारला जातो, त्यामुळे हे तुम्ही ऑलवेज रिमेंबर. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल बघा आता कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्हवरती. राईट कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ स्टेटमेंट. इफ सिक्वेन्स इज बाउंडेड देन इट इज कॉन्व्हर्जंट. इफ सिक्वेन्स इज बाउंडेड देन इट इज कॉन्व्हर्जंट. इफ देनचं स्टेटमेंट आहे म्हणजे कंडिशनल स्टेटमेंट झालं. त्यामध्ये P बघा सिक्वेन्स इज बाउंडेड, Q बघा सिक्वेन्स इज कॉन्व्हर्जंट. निगेशन P लिहिलं आपण, निगेशन P इज सिक्वेन्स इज नॉट बाउंडेड, निगेशन Q इज सिक्वेन्स इज नॉट कॉन्व्हर्जंट. ओके. आता आपल्याला लिहायचं आहे कॉन्व्हर्स, इन्व्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह. तर कॉन्व्हर्स बघा, कॉन्व्हर्स काय असतं P देन Qचं, आत्ता सांगितलं तुम्हाला Q देन P असतं. मग आता पहिल्यांदा Q स्टेटमेंट लिहायचं, इफ Q देन P असं लिहायचं. मग Q बघा काय, इफ सिक्वेन्स इज कॉन्व्हर्जंट देन Q बघा काय, इट इज बाउंडेड. आता डबल सिक्वेन्स म्हणायचं नाही, इफ सिक्वेन्स इज कॉन्व्हर्जंट देन इट इज बाउंडेड. ओके. इन्व्हर्स बघा, इन्व्हर्स काय सांगितलं आहे, निगेशन P इम्प्लाइज निगेशन Q. आता निगेशन P बघायचं, निगेशन P काय, सिक्वेन्स इज नॉट बाउंडेड. मग आता निगेशन P साठी इफ सिक्वेन्स इज नॉट बाउंडेड देन इट इज नॉट कॉन्व्हर्जंट. हे झालं इन्व्हर्स. आता कॉन्ट्रापॉझिटिव्ह बघा, कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ P देन Q काय असतं, निगेशन Q इम्प्लाइज निगेशन P. निगेशन P इज निगेशन Q इज सिक्वेन्स इज नॉट कन्वर्जंट. म्हणजे इफ सिक्वेन्स इज नॉट कन्वर्जंट देन इट इज नॉट बाउंडेड. लाईक दॅट. गॉट इट? बघा कॉन्व्हर्स, इन्व्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह व्हेरी इम्पॉर्टंट आहे. 3 मार्कला 100% विचारलं जातं. तुम्हाला काही एक्झाम्पल देतो बघा मी इथं, तर तुम्ही घरी सॉल्व करा, स्वतः काही ट्राय करा. बघा इफ फंक्शन इज डिफरन्शिएबल देन इट इज कंटिन्युअस. आणि सेकंड दिलं आहे इफ यू स्टडी देन यू पास.